नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात अन्न व औषध प्रशासन आणि इगतपुरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल 79,27,000 रुपयांचा प्रतिबंधित पान मसाला आणि जर्द्याचा साठा जप्त केला आहे। या प्रकरणी 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 3 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या दरम्यान नाशिक मुंबई महामार्गावरील बोरटेंबा फाटा येथे संशयित आयशर ट्रकची तपासणी करण्यात आली। या तपासणीत महाराष्ट्र शासनाने जनआरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधित केलेला प्रीमियम राजनिवास सुगंधित पान मसाला आणि ZN01 जाफरानी जर्दा मोठ्या प्रमाणात आढळून आला। या कारवाई दरम्यान हजारो पाकिटांसह सुमारे 10 लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक जप्त करण्यात आला। जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 79,27,192 रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणी चालक दिनेश पूनमचंद शर्मा, जालिम सिंग, भिवंडी येथील अज्ञात खरेदीदार आणि संबंधित वाहन मालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विशेष म्हणजे आरोपी जालिम सिंग याच्या विरुद्ध याच प्रकारचा गुन्हा यापूर्वीही इगतपुरी पोलीस ठाण्यात दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक AD गायधणी करत आहेत। नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन शेजवळ, इगतपुरी।